बौद्ध उपासक उपासिका प्रखर आंबेडकरवादी भीमसेनी आज बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना वर्ष तिसरं हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मला वाटते मी मागच्याही वर्षी होतो. मनोज राजा आणि मी जानी भारती तर दररोजच राहते. ते आमचा वाडेकरी आहे 2 वर्षापासून. म्हणजे कोण्या गायकाला किती द्यायचं, कोणाच्या पात्रावर किती टाकायचं. मग आता रवी भाऊ पाठीमागे राहिला, माधव वाडवे पाठीमागे राहिला. त्यानं जर दोघांना अगोदर म्हणलं तर मला काहीच उरणार नाही वाटलं त्याला पातेल्यामध्ये. त्यानं मग अगोदरच जेवून घेतलं बिचाऱ्यानं. म्हणलं असली उपाशी दोघं मेले तर मेले, आपण अगोदर खाऊन घेतले तर बरं. ते काही काही कुच्चरबाया असतात ना, कुच्चरबाई कुच्चर, हो, सगळ्याला जेव घालायच्या नावचं अगोदरच आपण सोयरी धायरी आली घरी, सर्वायला जेव घालायचे. तितकी कोटरोग वाट पाहिली ती बिचारी. अगोदरच हाणायचं, अगोदर खप खप खाऊन घ्यायचं आणि बस बॉम्ब लावू. तसं आमच्या राजूनं केलं होता. मला असं यायचे गाणे होतील तेव्हा होतील गड, आपला अगोदर हात धुवून घ्यावा. असं या ठिकाणी लोककवी वामनदादा कर्डक, कालकथित गुरुवर्य प्रतापसिंग दादा बोधडे या दोन्ही महाकवींचे पट्टशिष्य माझे मार्गदर्शक आदरणीय नागशनदादा सावदेकर यांची या ठिकाणी हजेरी लागलेली आहे. आणि वेळ जर मिळाला तर आपण दादालाही ऐकून जाल अपेक्षा आहे. कारण आयोजकांनी सांगितलं, सर्व तक्षशिला बुद्धविहार कमिटीच्या वतीनं दादाला एक गाणं गावावं अशी इच्छा होती. परंतु आयोजक माणूस आमचा राजेश जानी भारती जरा भारी माणूस आहे, रूल्स तोडत नाही ते. आणि तुटले असतं तरी काही नाही, एक सिनियर माणसाने आपल्या स्टेजवर हजेरी लावली. असं मी एक छोटंसं आपल्यासमोर गीत गाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि काय जास्त फार वेळ घेणार नाही यावर्षी. गेल्या वर्षी भरपूर तुम्हाला वेळ दिला. आता 5-1 मिनिटामध्ये मी आटपून माझं मी बंद करेन. भीमवाले 5 मिनिटात आहे बरं का ना. तुम्ही रेकॉर्डिंग करायचं का नाही करायचं ठरवा. हॅलो करोड पुस्तकांना छानिले भीमाने, सत्य काय आहे ते जाणिले भीमाने. की विचाराला कसोटीवरी घासिले मनोज राजा, तेव्हाच ज्योतिबाला गुरु मानिले भीमाने. तेव्हाच ज्योतिबाला गुरु मानले भीमाने. निशाताई धोंगडेने सुंदर विषय आपल्या समोर संविधानाचा मांडला. राजेशने सुद्धा संविधानाचा विषय मांडला. संविधानामुळे आपल्याला काय काय मिळालं आणि संविधानाचे फायदा आणि कायदा निशाने आपल्याला सांगितलेलं आहे. पण काहीच्या डोक्यावरून गेला असेल. काही काही
टाळ्या वाजवण्यामध्ये मग्न असतील पण तिच्या शब्दाकडे लक्ष नसेल कोणाचं. काही काहीला उल्हास वाटतो पण शब्द काय वापरतात हे आपण कधी कधी ध्यान ठेवत नाही. काढ देंगे फाड देंगे गाड देंगे म्हणले की यार मस्त म्हणले रे मध्ये. हा म्हणून वामन दादानं फार सुंदर लिहिलं, ना अर्थबोध होई ना गोड मधुर गाई, ना अर्थबोध होई ना गोड मधुर गाई, वामनाशा तरेच्या कवनात काय आहे. वामन अशा तऱ्हेच्या कवनात काय आहे. शेवटच म्हणलं बरं, अगोदर तर आहे मस्त, गोडी लुटा गुणाची वानात काय आहे, तोडा कळी फुलाची त्या पानात काय आहे. मन मारते भरारी मारू नये तनाने, चवळी घरी चकवळी रानात काय आहे. आपल्यात काय आहे सर्व आधी पाहावे, नंतर पाहत जावे कोणात काय आहे. गांधीजी आहे की नाही, म्हातारं कसं होतं कसं नाही ते तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे. पहा, आणि त्याचा विषय म्हणले की अवघड आहे. त्याला नव्हते कपडी आणि आपल्याला हात कपडी. ते बगर कपड्याचं माणूस मात्र इतके होते त्याची लफडी की सांगताय सोय नाही. हो, तुम्ही सगळं देश म्हणते त्याला राष्ट्रपिता. हो, पण बाबा किती झाले मग आपल्या इकडे. बाबा लय आहेत पण बाबासाहेब एकच आहे. तुम्ही पहा ना, कोण्याही बाबाची सुरुवात त्याच्या नावापासून सुरू होते, त्याच्या नावापासून. पण बाबासाहेबाची सुरुवात बाबापासूनच होते. आता तुम्ही पहा, शाही बाबा, सैलानी बाबा, त्याचं नाव घेतल्याशिवाय बाबा लागत नाही. परंतु बाबासाहेबाला लावा बरं. पहा, अगोदर बाबा आणि मग साहेब. आणि म्हणून संबंध जग 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 नुसतं देश नाही, जगातले लोक बाबासाहेबाला बाबा म्हणतात. आता कोणाकोणाला बाबा आहे बा, आपला बाप कोणाकोणाचा हात वरे करा बरं. माय तू अगोदर होते, मला माहीतच होतं, मला माहीत आहे. होता की नाही माय, तू यासारखीच माय होती. मी अगोदर गेल्या वर्षी सांगितलं, कव्वाय मी विचारले की हे दोन बापाचे खाली बस म्हणले की पटकन उभे राहतात म्हाताऱ्या. का बोंबलायला म्हणतात तू कोणता सुद्धा, तू दोन बापाचाच बस की. हो, मी म्हणलो माय कसं खरंच आहे काय की म्हाताऱ्याला माहीत राहते दोन बापाच होई की एकाच होई ती. हो ना, आता त्याचं ज्याला जन्म दिला त्याला माहीत राहत गेलं. मई माय स्वतः म्हणल्यावर आता तिला माहीतच की बाप कोण होतं. मी तिला म्हणलो बाबा तू आली कवा, ते म्हणजे कवा येऊ, तू दोन बापाचा होस म्हणजे होस. हॅलो पार्टी आभारी. हा, मला एका बापाचं नाव माहीत आहे, दुसरा बाप कोणता होते सांग तू, मी माय होस. तिने म्हणजे तुला कोणता बाप माहीत आहे. मी म्हणलो मला जन्म देणाऱ्या बापाचं नाव माहिती आहे. अरे तुलाच नव्हते म्हणे दोन बाप, ह्या बापाला होते ना म्हणे दोन बाप. हे म्हणलो आमचे खानदान दोन बापाची. अरे अरे मग म्हणलो माझ्या बापाचं राहू दे, दुसरे नाव काय आहे ते, माझ्या बापाचं नाव सांग मला. अरे तुझ्या बापालाच नव्हते रे म्हणे दोन बाप, बाप्पा मला होते रे म्हणे दोन बाप. आता किती आहे हे खेळ. मी म्हणलो माझ्या मायचं कुळ दोन बापाचं, माझ्या बापाचं कुळ दोन बापाचं, आणि त्याच्या दोघात मी जन्मलो दोन बापाचा. माय भाई म्हणलो काय करू नाही. पंडित साहेबांनी एक सूचना दिली, आता मला उभं राहायची पाळी आली. ते उभं राहून म्हणत नाही हुकवा का, पण ते गेल्या वर्षीपासून जरा तब्येत बरी राहिली नाही म्हणून दोन दोन घालायला गेली एकावर एक. हो माय काय होत नाही, चालते उभं राहतो. उभं राहा म्हणते माय. तुम्ही काय करून पेटी धरा, तुम्ही धरा ना, धरा. कसं आहे धरा, पण नाही चांगलं बसा ना, चांगलं बसा. नाही आपलं काय मीटर झालं ना, बिल आहे ना, काय चांगलं बसा ना, मोकळं पट बसा असं. मग आता माय म्हणते बाबा दोन बाप, म्हणते तुझ्या बापाला होते दोन बाप, मला होते दोन बाप, मी मधात जन्मलो दोन बापाचा. लगन भाऊ कुठे गेली, आता हे सगळं दोन बापाचंच होऊन बसलो. मायला म्हणलो माय तू ह्या दुसऱ्या बापाची मला देणं घेणं नाही. माझ्या बापाच्या दुसऱ्या बापाचं देणं घेणं ते त्याच्या मायला माहीत असेल, तुमच्या त्याचे बाप कोणते होते. पण तू बाई माय होस की नाही, ते म्हणजे हो. मग माझ्या दुसऱ्या बापाचं नाव काय आहे ते सांग.
तिला म्हणे माय म्हणली तुला कोण्या बापाचं नाव आहे? मी म्हणलो मला जन्म देणाऱ्या बापाचं नाव आहे विठ्ठलराव वाढवे. म्हणे तुला जन्म देणाऱ्या बापाचं नाव आहे म्हणे माहिती बापू विठ्ठलराव वाढवे. पण या माईक मध्ये गरजायला, सन्मानाचे हार घ्यायला, सदाचार शिकवायला, अरे स्वाभिमान शिकवायला, आणि त्या तुझ्या स्वाभिमानी बापाचं नाव आहे म्हणे, माझ्या दुसऱ्या स्वाभिमानी बापाचं नाव आहे, तुझ्या बापाच्या बापाचं नाव आहे, आणि त्या स्वाभिमानी बापाचं आहे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रवी भाऊ कुठे गेला? गरज आहे मला टाळ्या वाजवा म्हणायची? अजिबात नाही. हो, टाळे वाजवा म्हणून आपण नाहीच. कीर्तनानंतर मौत नंबर आहे, टाळी वाजवा म्हणत नाही. ते म्हणत नाही का कार्यक्रमात टाळ्या वाजवा म्हणून? आपोआप या बापू या. आता झाली बहुनी, पण तुमची कशी आहे की? 50 51 रुपये. नाव सांगा ना. कविता बालाजी सावते, राहणार येळेगाव. तिकडे तोंड करा एकदा, जय भीम घाला ना. ए बा, तोंड मारून पैसे देतात मला लोक. बसा दादा आता. 50 आली आभारी. दुसरी आहे की? हां, भीमराव गतिराम श्रामनेर येळेगावकर. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध, खरोखर मी महिला मंडळाच्या बाऱ्यामध्ये अंजली दिदीच्या नंतर याच पोरीला बघतो. नाहीतर पोरी उभं राहिल्या त्याला एक दोन येईना, गाणे म्हणायला एक दोन येईना. काय उगं नागसेन दादा, आम्ही आता दादा एवढं तर आम्हाला कळत नाही, पण त्या पोरीचे गाणे ऐकून आम्ही डोसके खाया जितो, निनकोर करायचं, तोंडाकडे फव फव हसतो. आता हस नाही येते काय करा. आता कोणती यायची गाणी? बाबासाहेब देत असं साईना द्यावी मैया भावाला. ए भाई पिसाळ तोंडी, तुला कोण बोललेली येत? तुझ्या भावाला, तुझ्या देवाला. हे वय इतिहास. मी स्तुती करणं झालो, तिने पैसे दिले मग स्तुती करायलो का? बिलकुल नाही. माझ्या आयुष्यातच लिहिलं नाही, माझ्या तोंडातून निघते नाही कोणा स्तुती करणं. उभ्या आयुष्यात केलं नाही मी. याय ना आले आले सांगले लोक आहे ना, म्हणले हे पा गाणं झाल्याशिवाय 1 रुपया देऊ नका. हेच द्यायले तर खपा खप. बापा असे नगरसेवक म्हणल्यावर कसं हो बा? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. बोले तैसा चाले ते थोर म्हणावा, आणि सांगे ना परी वागे ते हरामखोर म्हणावा. करेक्ट आहे की नाही? मग राजानं आम्हाला तेच केलं. या कट्ट्यानं गाणं सुरू करायला की म्हणलं ए तू लांबगण करू नको म्हणला, लांब लावू नको म्हणला. 1.5 तास म्हणला कडू, 1.5 तास. याचं काय गाणं साजरं वाटणं गेलं पाय. मी असं 1-1.5 तास दादा बोललो तरी पाठीचे 4 वाजतात, काही टेन्शन नाही. गाणं हे उतरा म्हणून मला म्हणतच नाही, तू बस कर म्हणून म्हणतच नाही कोणी. चालेल की साधं आहे आपलं काम. हो, आता मो गाणं जर असं वेगळं आहे माय. आणि यावर्षी नाही का मी नुसती गाणी आता चांगली म्हणायचे सोडून दिले. लोक मला चांगले गाणे म्हणाले की पैसे देईना झाले, म्हणून आता गदळ गदळ गाणी मी सुरू केली. हो, कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कशी हसतात माणसं. इकडले तर लेच गुदगुली होतात अशा गदा 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 गदा. हे असे गाणे म्हणले बरं वाटते की? मग असेच सुरू केलं मा मी आता. म्हणू का असं? उभ्या आयुष्यात म्हणत नाही माधव वाडवे मला 60,000 पगार हे दिले नाईट तरी मी म्हणत नाही असे गाणे. आणि आता हे बिमार झालो म्हणून उभं राहून म्हणाल, नाही तर मी उभं राहूनही म्हणत नाही गाणे. बसूनच बस झालो ना, उभं राहिल्यावर तर काहीच खरं नाही. संविधान भारताचं, आणि भारतीय संविधानाच्या अगोदर घटना होती. त्या घटनेचं घटना आणि संविधान शब्दाकडे लगेच द्या. मी काय बोलतो ते, भारतीय संविधानाच्या अगोदर एक घटना अस्तित्वात होती. त्या घटनेचं नाव होतं मनुस्मृती. घटना, ते संविधान नाही, घटना. घटना येतो का आलं येऊ देतो आम्हाला. आणि तिचा कानून असा होता, त्या पोरीने सांगलं, एखादी जवान बाईचा जर नवरा मेला, जवान पोरीचा जर नवरा मेला, तर तिला जिद्द त्याच्या सरणावर जाळायचे. त्याला म्हणायचे सतीची चाल. सतीची चाल राजाराम मोहन रायने बंद केली.
महात्मा फुलेने या महिला मंडळाला शाळा शिकवली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याच महिला मंडळाला लाल दिव्याची गाडी दिली. लाल बाय पहिली जायची सती आणि बाबाच्या संविधानामुळं बाई झाली या देशाची राष्ट्रपती. पाय ढुंगणाला पानं गुंडाळून हिंडणारा समाज आज बाबासाहेबाच्या संविधानामुळं दिल्लीच्या तख्तावर बसवला. द्रौपदी मुर्मू हाय की नाही? मग हाय का या देशातल्या लोकायला उपकार की चुपकार? हो, मांग असो, मार असो, भंगी असो की चंभार असो, आम्हाला घाण कामं करण्यासाठी या चार जातीला मनुच्या अवलादीने लावलं. घाण कामं, मारायनं ढोरं वडायचे, ते घटना मनुस्मृती घटना तिनं आम्हाला लावलं. मारानं ढोरं वडायचे, मांगानं त्याचे कातडे काढायचे, चंभारानं ते कातडे कुटायचे आणि भंग्यानं नेऊन घाण फेकायची. असे आम्हाला घाण कामं करण्यासाठी त्या मनुच्या अवलादीने लावलं. परंतु बाबासाहेब संविधान त्यावेळेस म्हणतात माझ्या एकट्या समाजाला नाही रे, तर माझ्या या तिन्ही लेकरांनी माझ्या एका लेकासोबत बसून एका ताटामध्ये जेवावं म्हणून मांगाला, महाराला, भंग्याला आणि संभाराला बाबासाहेब आंबेडकरांनी एसटी मध्ये बांधलं. आणि एसटीचं आरक्षण आलं, मांगाचं पुढे येते, संभाराचं पुढे येते, भंग्याचं पुढे येते आणि जयंती करायची म्हणलं की एकटंच बुधाचं नाचते. डटनांग डटनांग. किती आहे खतरनाक काम. त्याच्यासाठी चिंतन करा. चिंतनाचं गाणं आहे मा. हो, इतिहासाचं ते बांधून दादा म्हणतात इतिहासाचं देणं विचाराचं देणं, त्याला विचाराचं घेणं, विचाराचं देणं घेणं करू नम्रतेनं. घराघरामध्ये नेलं स्वाभिमानाचं जिणं, हेच काम केलं बापा या भीम जयंतीनं. इजय छगन हिंगोले 200 रुपयाची भेट आहे. आभारी आहो, धन्यवाद. नाही टाळ्या वाजवत राहू नका. त्यानं मला दिले ना, मी वाजवाय पाहिजे टाळ्या एकट्यानंच. तुम्हाला बेजार का करून घेणे देण्याचे तुमच्या फुटतील बांगड्या तर उद्या पाठी घरात धोंड हाय लागले त्या माधव वाढवायला. तुला टाळ्या वाजव म्हणला, वाजवली असं बांगड्या फोडून आलीच 15 एक कारट्यात. अरे नको नको काय एवढं काय काम आहे? तुम्हाला पटलं तर वाजवायचं. बाबासाहेब सांगलं काही सांगलं, आपल्याला विषय पटला की वाजवायचं. आता याने दिले पैसे ना वाजवा टाळ्या, नाही काहीच नाही काही. तसं काय करू नका. आपला वेळ वाया घालवायचा नाही. हानीत राह तू तू वेळ वाया घालीत राहू. मग बाबासाहेबांच्या संविधान आणि पहिली मनुची घटना 27ला जाळून राख केली. तिची राहिलेली राख आपल्याला सुधरू देत नाही. न सुधरण्याचं कारण एकच आहे, आपल्यात असलेली बेकी. आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान. दादा रविभाऊ एक विषय आहे, मी निषादाई ऐक. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व क्रांत्या हे जे आहे की नाही, क्रांत्या जे केल्या, बाबासाहेबांनी लढे जे लढले सगळे टोटल महार म्हणून बाबासाहेबाला लढावं लागले. आणि तुम्हाला बुद्ध केले रे बाबांनी मरता मरता. तुम्ही आणि काही म्हणाले, रस्त्यावर आले महाराजे पळून गेले महाराजे. कायला गेली पळून? आणि महाराजाचं काय काम होतं रस्त्यावर? 56 लाभे तुला बुद्ध केलं बाबाने, बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं आणि तुला महारानन ज्ञानन त्यानं म्हणायची काय गरज आहे? 18 केली की तुही काऊन जुळती? हे असं ते बोन पोरगी म्हणली की तुम्ही संविधानाचे वेगळे वेगळे फायदे घ्यायले. खरंच पोरी कितीतरी घरीच बसून जा, तुले नखरे करायला का होय? ये तू पुन्हा वकील साहेब माझ्या नवऱ्याला नोटीस सोडा. आणि हे घरीच राहते इकडं. काहून राहते? 2 भाऊ हिला असले तर त्या 2 भावाचा संसार मोडायसाठी येत राहते. ह्या ज्ञानात माती पडवली का चापटन पाडत राहू तिला नका नांदू दे ना. या बिचाऱ्या 2 आल्या परख्याच्या घरच्या येतं माय ना नाही चालेल तुमच्या. आणि म्हणून त्या संविधानाचा पुरेपूर्ण वापर करा. माय संविधानाचा गैरवापर करू नका.
हे संविधान लिहिले वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची बुद्ध प्रणाली त्यामध्ये बांधली. त्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय निवाडा बाबासाहेबांनी संविधानामध्ये बांधला. त्या संविधानावर महात्मा फुलेच्या वाङ्मयामधलं सत्यमेव जयते बाबांनी दिलं. त्या तिरंग्या ध्वजावर अशोकांचं चक्र बाबांनी दिलं. महापुरुषाच्या विचाराचं चिंतन मंथन केलं. त्यांच्या विचाराचं एक गठोडं बांधून या देशाला दान केलं आणि त्याच दानाचं नाव आहे भारतीय संविधान. आणि ते भारतीय संविधान कसं पाय माय तू पाय बी मोडून घेशील एखाद्या दिवशी इतकायला खटकन उड्या मारशील तर नको उड्या मारत जाऊ तेवढी तू लय काम आहे समाजाला. आता आम्ही मरणार आहोत दादा मरणार आहे नागसेन दादा मी येरेकर खत्तमच होणार आहे. बोदडे दादा गेले वामन दादा गेले दलितानंद गेला आता दादा नागसेन राहिली त्याच्या मागे मादा हा एकला खत्तमच. मग याचीच आहे ना बारी पुन्हा त्याच्यासाठी तू माया अशा खटाखट उड्या मार मध्ये यायला गाद्या डबल टाकायला विकरा नाही ते टक्के घेशील मोडून. हो असं व्हायचं रे बाप्पा काय न कर. आणि म्हणून ते संविधान तेवढेच बाबाला परिश्रम 2 वर्षे 11 महिने 18 दिवस राहिले. चला घ्या खुश होऊन वाजवतात बिचारे. आणा आणा या 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 पैसा पैसा. अहिल्याबाई मारुतराव जोगदंड यांच्याकडून 100 रुपये आणि बालाजी जोगदंड सुद्धा 100 रुपये धन्यवाद. कविताबाई गौतमराव सूर्यवंशी 100 रुपये. मग ज्याला गाणं कळते तेच मला पैसे देतात बरं. ज्याला कळत नाही का ते कोणी रुपया देईना वैया म्हणतात. त्यानं म्हणलं वैया झालं. नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नांदाया आली. आता काय असेल बोय भानगड. नोव्हेंबर महिन्यात जवान झाली आणि जानेवारी महिन्यात नांदाया म्हणून म्हणलो मी आता मी आगाव गाणे शिकलो. हो आता तुम्ही टाळ्या वाजता की नाही ते पहा आगाव गाण्यावर आहे आपलं नावच आहे तसं. नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नांदाया आली. साऱ्या मिटविल्या कटकटी साऱ्या मिटविल्या कटकटी साऱ्या मिटविल्या कटकटी विकू जास्त वेळा दादा. साऱ्या मिटविल्या कटकटी अशी भीमान मारली खुटीर दादा भीमान मारली. भीमान मारली कुटी अशी भीमान मारली कुटी रदास भीमान मारली कुटी. नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नांदाया आली. जानेवारीला नांदाया आली. साऱ्या मिटविल्या कटकटी साऱ्या मिटविल्या कटकटी अशी भीमान मारली अशी भीमान मारली अशी भीमान मारली खुटीर दादा भीमान मारली. अशी भीमान मारली कुटी रदादा भीमान मारली कुटी अशी भीमान मारली कुटी रदास भीमान मारली कुटी. काय आहे आता मग नोव्हेंबरला जवान झाली जानेवारीला नांदा आली काय भानगड आहे. काय संघ खायचो हे लोणच्या संघ खायचो काय. 26 नोव्हेंबर 1949ला या देशाचं संविधान आणि 26 जानेवारी 1950ला या देशाचं संविधान अंमलात आलं. प्रजासत्ताक दिन. आणि याच्यासाठी पैसे मला तुम्हाला द्यावं लागतात. नुसत्या टाळ्या वाजल्यावर मग पोट भरणार आहे काय. हे इतकं कासाठी सांगावं लागते डोक्याचं दही करून. आणि इतकी अवघड गाणी कशासाठी मला लागते. आणि ते या भारतीय संविधानाच्या अगोदरची घटना ते कशी कशी होती ती या गाण्यात सांगतो आता मी. तुम्ही फक्त ऐकायचं काम करा. आणि भीमान मारली खुटीर दादा भीमान मारली भीमान मारली कुटी रदादा भीमान मारली कुटी भीमान मारली कुटी रदादा भीमान
विमान मारली कुटी विमान मारली कुटीर दादा विमान मारली कुटी आहे का ती घटना कशी होती चलो भल्या भल्यानं लावलं नादी औदसाई नव्हती साधी भल्यानं लावलंय नादी औदसाई नव्हती वादी भल्यानं लावलंय नादी औदसाई नव्हती वादी नार होती लय बाजिंदी नार होती लय बाजिंदी नाही दिली रे कुणाला संधी 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 मनुस्मृती अशी एवढी वक्ती होती आणि त्या मनुस्मृतीचं कानून ते अगोदरही सांगितलं कसा होता ते सुना अगर तो कानों में शीशा डाला था मनुस्मृति का कानून हर एक काला था खुली तो जवान मुंह को ताला था इसीलिए मेरे बाबा साहब ने वो मनुस्मृति को खुलेआम जला डाला था खुलेआम ऐका सुनीता भीमराव डोनेराव यांच्याकडून 50 रुपयाची भेट आहे बहिणीकडून आभारी हो धन्यवाद भल्या भल्यानं लावलं नादी औदसाई नव्हती नव्हती नादी औदसाई नव्हती वादी भल्यानं लावलंय नादी औदसाई नव्हती वादी नार होती लई बाजिंदी नार होती लई बाजिंदी मला वाटते मी पैसे पुन्हाच घेऊ काय की नाही का नाही घ्या म्हणायचे लोक तुम्ही कसं करता देतात कसं हं. या या हे तू चिट्या धर रामा करे 100 रुपयाची भेट आहे आभारी आहो धन्यवाद नार होती लई बाजिंदी बाजिंदी भीमराव सरपते खडकूत हा वा वा धन्यवाद घेतात नार होती लई बाजिंदी नाही दिली रे कुणाला संधी 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 अरे गुलामी सरली न्यायानं भरली गुलामी सरली न्यायानं भरली त्या सटवीची वटी आहो त्या सटवीची वटी गुलाबी सरली न्यायानं भरली त्या सटवीची वटी सटवी पहिलं आमच्या कपाळावर लिहिलं म्हणे बरम्याचं अक्षर आणि सटवीचा लिखा तिला त्या सटवीला आणि बरम्याला 85% बहुजन समाजातले सगळे लोक सोडून त्या महाराजात जातीवर कसं कपाळावर लिहिला त्याच्या मायचं बैंगन हाणला आमचंच कपाळ सापडलं तिला म्हणून बाबासाहेबांना आमच्या कपाळावर लिहिलं माय बॅरिस्टर व्हायचं पोरं आमचे वकील कलेक्टर आमदार बॅरिस्टर खासदार व्हायचं लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरले पाहिजे ते सुटा फुटा टाय कोटामध्ये राहावा हा माझा उघडा नागडा समाज बाबा म्हणले आणि ते बाबासाहेबांनी वचनपूर्ती पूर्ण केली उघडा नागडा समाज आज सुटा फुटा टाय कोटामध्ये आणला कल्पना राजरतन खिल्लारे 50 रुपयाची भेट आहे गुलामी सरली न्यायानं भरली गुलामी सरली न्यायानं भरली त्या सटवीची वटी आहो त्या सटवीची वटी मग भीमान मारली कुटीर दादा भीमान मारली विमान मारली कुटीर दादा विमान मारली विमान मारली कुटीर दादा विमान मारली विमान मारली कुटीर दादा विमान मारली
मनोज रामराव करे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे. आभारी आहो, धन्यवाद. संध्या पंडित आमच्या ताईकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. आभारी आहो, धन्यवाद. आणि म्हणून रान उन्हाळे, रान हिवाळे, रान पावसाळे या तिन्ही ऋतूमध्ये मी वावरत होतो. माणसं मला जिवाळे, लढीवाळे, गोताळे भेटले, त्यामधला मी एक पिसाळला. वाटेने मी रेगाळत होतो तेव्हा ताट होती माझी मान. वाटला थोडा विसावा घ्यावा, परंतु परक्याच्या हाती होता लगाम. गावात गाव, गावाला नाही माझ्या नाव, एकच नाव परखर आंबेडकरवादी विचाराचा खाव. तो मात्र अजून कुणाला दिसत नाही. जग बदल बदल हलून खाव, सांगून गेले मला भीमराव. भीमा तू सूर्य आहेस, मी चंद्र आहे, तुझ्यात आम्हाला डाग दिसत नाही, मात्र आमच्यात नुसते डागच आहेत रे, डागच आहे बापा. सावित्राबाई साहेबराव सूर्यवंशी 100 रुपयाची भेट आहे. आभारी आहो, धन्यवाद. तुम्ही जावई दोन्ही तिन्ही जावईच बघा की नाही, तुमची संख्यानं जास्त आहे म्हणून मामाची बेजार करायला काय. अरे बापाला गजे घाटात कोणतील तुमच्या. हां परी रणवीर 50 रुपयाची भेट आहे. संगीता आणि या- मिलिंद नरवाडे 50 रुपये, कविता प्रताप नरवाडे 50, सुशीला नरवाडे 50, प्रियंका दीपक विणकरे 20, रंजनाबाई कांबळे 20 आणि तसेच सविता आनंद सोनकांबळे 50. ओके चलो. आणि म्हणून फक्त एकच मर्द आला, त्याचा जगात बोल भाला. आला त्याचा जगात बोल बाला, फक्त एकच मर्द आला, त्याचा जगात बोल बाला. सत्वशिला पवार बरोबर हे सांग रे भाऊ. घ्या पटपट. सत्वशिला पवार भुकमारीकर 100 रुपये. ठेवा. प्रकाश वर्षा मोरे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. आभारी आहो, धन्यवाद. वा वा या भाऊ की फक्त एकच मर्द आला, त्याचा जगात बोल बाला. फक्त एकच मर्द आला, त्याचा जगात बोल बाला, फक्त एकच मर्द आला, त्याचा जगात बोल बाला. पुष्पाबाई मनोहर सावंत यांच्याकडून 100 रुपये आले. आरोहिणी अनंत वाढवे, आरुष अनंत वाढवे प्रत्येकी 50-50. मंगलबाई गौतमराव सुरोशी तुळशी 200 रुपयाची भेट, धन्यवाद. आकांक्षा आनंदराव सोनकांबळे 50 रुपये, धन्यवाद. नारायण वाठोरे हरडप भीम टायगर सेना यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट, धन्यवाद. फक्त एकच मर्द आला, त्याचा जगात बोल. फक्त एकच मर्द आला, त्याला जगात बोला बाला, फक्त एकच मर्द आला, त्याला जगात बोला बाला. तिच्या नीच वर्तनाचा, तिच्या नीच वर्तनाचा, कोणाच्या नीच वर्तनाचा, त्या मनुस्मृतीच्या. तिच्या नीच वर्तनाचा त्याने न्याय निवाडा केला. कर न्याय निवाडा केला, कर न्याय निवाडा केला, कर न्याय निवाडा केला. बाबासाहेब आंबेडकर जन्म आले, मनू हादरला आणि मनुस्मृती हादरली. हे बा बाबासाहेब आंबेडकरांना प्राथमिक शिक्षण घेत असतात तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांना मनूच्या अवलादीनं छळलं, वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. मसीला भादरलेल्या वारकाईंनी बाबासाहेबांची कटिंग केली नाही, इतका छळ केला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिते वेळेस जर म्हणले असते, अरे बामनानो, अबे शिर्डीवाल्यानो, आता तुमची नाड माझ्या हातात आहे, मी संविधान लिहित आहे आणि या देशामध्ये जर कोणत्याही बहुजन समाजाच्या माणसानं एखादा माणूस मारला तर त्याच्यावर 302 होऊ शकते, परंतु बामनाचं जर एखादं आमच्या माणसानं मारलं त्याच्यावर कोणतीच कलम जर होत नाही. असं जर बाबासाहेबांनी एक वळ संविधानामध्ये लिहिली असती तर मायची शपथ तुम्हाला सांगतो, बाबाच्या संविधानामध्ये अशी जर वळ लिहिली असती की बामणाला मारल्यावर कोणतीच केस होत नाही, कोणतीच कलम होत नाही, असं जर बाबासाहेबांना लिहिलं असतं
तर या देशामध्ये बियालाय बामण हे जे मला ठेवत नव्हते, बियालाय ठेवत नव्हते. परंतु दूरदृष्टीचे बाबासाहेब म्हणजे माझ्या समाजाची महिला तेवढीच रे, आणि 85% बहुजन समाजाची महिला तितकीच, आणि ब्राह्मण समाजाची सुद्धा महिला तेवढीच. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला 50% आरक्षण दिलं. माय बाबासाहेबांनी नाही घेतला बदला. दूरदृष्टीचे बाबा होते म्हणून बाबा झाले. आपलं लेकरू मांडीवर हागलं तर आपण मांडी कापून फेकतो का? आणि तेच बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेबाच्या मांडीवर किती बामणे हागले, मांडी कापून फेकली नाही. बाबासाहेबांनी प्रेमानं धरले जवळ. अहो ते तर आपले सोयरे आता शिवाय देत जाऊ नको पाहिजे ना. निशा सोयरे आहे ना, ते आपल्या बाबाची सासरवाडी आहे, आपल्या मामाचं घर होते. हो ना, बाबासाहेबांनी केलं ना, आपलं मामाचं घर होय ना ते. आणि मामाच्या पोरी पटवायचं काम आता तुमचं रे बाबा पोरं. हो चालू द्या, काय होईल नाही, खरं आहे ना त्याला. काय यायचं हा इकडं आहात का बगर लग्नाचे? इकडे झालेले आहेत का? ओके, इकडलं नाही इकडलं तुम्ही हा नाकीर काय तरी आता. बरं चला, मायाबाई अशोकराव नरवाडे वाटेगाव, 100 रुपयाची भेट आहे. फक्त एकच मर्द आला त्याने न्याय निवाडा केला. फक्त एकच मर्द आला त्याने न्याय निवाडा केला. फक्त एकच मर्द आला त्याने न्याय निवाडा केला. तिच्या नीच वर्तनाचा, तिच्या नीच वर्तनाचा त्याने न्याय निवाडा केला. न्याय निवाडा केला. त्याने न्याय निवाडा केला. मनात जळली नाही दूर पडली, मनात जळली नाही दूर पडली, मनात जळली नाही दूर पडली, मनात जळली नाही दूर पडली. कोण पडली? मनात जळली नाही दूर पडली, लय दूर पळली. बाबाला भिवून लय दूर पळली. कोण पडली? त्या नकट्याची नकटी, त्या नकट्याची नकटी. नकट कोण? नकट कोण? नकट ज्याला नाक नसलेलं. हो आम्हाला नाकात हे काय आम्ही ठेवले नाही नाक दादा, आपण ठेवले नाक. आम्हाला नाक म्हणणारे कोण होते? तेच पहिले या माधवला म्हणत गेले माद्या महार. पुन्हा याचं परिवर्तन त्यानंच केलं, याला म्हणले मादनाक. मग आम्ही नाकवाले हो ना. येत हे नाक, ते नाक, मध नाक, केर नाक, इट नाक, मर नाक, हान रे हान. वा मोबाईल फोडतो रे कधीशी. ते बरोबर म्हणलं तुला, परभणीला जाय म्हणून. त्याचं काय चूक नाही तू. मनात जळली लय दूर पडली. आम्ही सगळे नाकवाले. मादनाक म्हणत गेले की नाही माधवला अगोदर मादनाक, पुन्हा माद्यामार, माद्यामार झाले की मादनाक, मादनाक झाले की बाबासाहेब जन्म आल्यावरती याला तर माधवराव वाडवे साहेब. बाबा 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 शेळ्या वळायलेल्या कार्टाला आता साहेब म्हणावं लागते. नाही तर ते म्हणते तुला दाब काय रे रे, एका काठीनं कंबर मोडील म्हणते तू. कोणाला बोलणार रे असं आहे बाबू. आहे का बाबू बंद करायचं आहे का? नाही तू म्हणतोस पटकन बंद करा म्हणून म्हणून म्हणालो. नाही तुला गायचं असं सुरू कर नाही का? पैसे द्यायला मा ये मा ये दे. हां शोभा विलासराव पुंडगे 100 रुपये. विलास हडसनीकर रणवीर यांच्याकडून 50 रुपयाची भेट आहे. धन्यवाद. आणि सोनू मिलिंद नरवाडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आहे. माधव काका झाल्यानंतर दीक्षा निशाताई धोंगडे, दीक्षा रमाई गातील, रमाईच्या नंतर केरबा नरवाडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. धन्यवाद. समीक्षा अनंतराव सोनकांबळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. वा 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 मेरा बेटा. अरे तू जाय की रे तिकडे आता. सांगतो रे मी नाव तो. ते काय मामूली माणूस नाही. शे कोणाचा बाप होते तर कोणाचा लेख होते. हो यानं अगोदर तुम्हाला गुरु म्हणलं, याच्यावर भरोसा देऊ नका.
बा 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 सर्वर जानीच्या पुढे नाव टाकलेलं राजेश जानी भारती. त्याचा बाप होऊन बसले ते म्हणजे काय साधा माणूस नाही तो. हा त्याच्याकडे त्या बापून मला म्हणते बापू बापू म्हणते कवाय मात्र त्याने दिले बा 100 रुपये पार्टी. आभारी आहे बापू रे, धन्यवाद. मा लेकरू चांगलं आहे खरं खरं. अतिशयोक्ती नाही, मलाच नाही आमच्या रघु भाऊला आम्हाला सर्वाला त्या पोराचा गर्व आहे. नागपूरमध्ये जेव्हा त्याला लिखलेले नागपूरचे लोक जेव्हा ऐकून घेतात ना तेव्हा आपल्या नांदेडची आणबाण शान आता तूच उरला बा. हो पहिल्यांदा मला आणि येरेकरलाच बोलवीत गेले विदर्भामध्ये. आम्ही दोघंच जात गेलो ना. आमच्या अगोदर एक पट्ट्या होता त्याचं नाव आनंद कीर्तने. हो इतकेच लोक आम्ही जायचो. आमचं गाणंच कोणाला तिकडे ऐकू वाटत नसं काही की नाही. आमचं बोलणंच ऐकायला घेत गेले लोक आमचे कार्यक्रम. नागनाथ मुकुंदराव रावळे 100 रुपयाची भेट आहे. द्या माय द्या. कमलबाई मधुकरराव तबलेवाल्याची बायको नेवरीची पडघणे. इतके घेतो आता वापस 1 रुपये दे ना. तिकटाला राहू की नको. हा तायडे संजय याच्याकडून किती 100 दोघीत मिळून 200. 2 नाव तुम्ही हुशार जा काही. एका नावावर कसं जाऊ देशाल माय. पोटभर खाऊ का आलं खालच्या. शिल्पकार शैलेश अडगळे याच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. आभारी आहो धन्यवाद. फक्त एकच मर्द आला त्याने नाही निवाडा केला. एकच मर्द आला, त्यानं नाही निवाडा केला. फक्त एकच मर्द आला, त्यानं नाही निवाडा केला. थांबा थांबा पैसा. कांताबाई भोरके शांताबाई भोरके शांताबाई कोंडीबा भोरके. असं म्हाताऱ्याला सोडून देऊ लागलो. नाही माय घेतलं आता. हो 50 दिले माझ्या मायनं. खूप मी आभारी आहो माझं. फक्त एकच मर्द आला कसा जगात बोल बाला. फक्त एकच मर्द आला कसा जगात बोल बाला. फक्त एकच मर्द आला कसा जगात बोल बाला. तिच्या नीच वर्तनाचा त्याने न्याय निवाडा केला. निवाडा केला त्याने न्याय निवाडा केला. त्याने न्याय निवाडा केला. मनात जळली लई दूर पडली. मनात जळली लई दूर पडली. त्या नकट्याची नकटी. याला राग यायला ना. याला नकट्याची नकटी म्हणल्यावर तुला काय राग यायला रे. मी काय त्याला म्हणायलो काय. त्या नकट्याची नकटी. आज भीमान मारली कुटीर दादा भीमान मारली. आज विमान मारली कुटीर दादा विमान मारली. आज विमान मारली कुटीर दादा विमान मारली कुटीर. आज विमान मारली कुटीर दादा विमान मारली कुटीर. जनार्दन विठ्ठलराव काळवंडे अंबानगर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. माझा भाचा परफुलाबाई अप्पाराव सोनाळे सांगतो, 100 रुपये. विराज रवी कोकरे 100 रुपये. बया होती रे गई बानी. चला तिची संपवली मनमानी. संपवली मनमानी. तिची संपवली मनमानी. होती हुकमाची ती राणी. हुकमाची राणी होती तिनं आदेश दिला तसंच करायची ती लोक. पण तिची होळी करणारा एकच मर्द आहे. त्याचं नाव बाबासाहेब आहे. होती हुकमाची ती राणी. तिच्या डोळ्यात आलं पाणी. डोळ्यात आलं पाणी. तिच्या डोळ्यात आलं पाणी. तिच्या डोळ्यात आलं पाणी. हरामी साले मनुष्य चेले. हरामी साले मनुष्य चेले. अरे करतात तरकटी. असं करतात तरकटी.
हरामी साले मनुष्य चेले करतात तरकटी आणि काही तरकटी लावतात. आपल्यामध्ये काय काय घुसून देईल काही सांगता येत नाही. तुम्ही आता हे बुद्ध प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम ठेवला, तुमचं महिला मंडळाचं आणि इथल्या तक्षशिला बुद्ध विहार कमिटीच्या मंडळाचं, सगळं विश्वशांती बुद्ध विहाराच्या सर्वांचं मी आभार मानतो. परंतु बुद्धाला किती किती मानणारे माणसं हवा पण सांगा बरं. नाही बायाच यायचं, जाऊ द्या, गडे यायचं पाहून घेतो मी पुन्हा. अगा माय 1 2 4 4 2 1 4 2 1 4 2 3 त्या काठेपर्यंत इमानदारीने मानता माझ्या गळ्याची शपथ नाही मरू द्या ना. मी मानता तुम्ही? चूक आहे दादा. एप्रिलचा महिना आला, जयंती होते, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. काय नारे, पांढरी साडी, पांढरं ब्लाऊज, पांढरा पेटीकोट, पांढरे सॉक्स, पांढरी सँडल, पांढरी टिकली, पांढरा धोवा, पांढऱ्याच बांगड्या. आणि जयंतीच्या कार्यक्रमाला गाडीच्या पाठीमागे इकडून आला जय भीम, तिकडून आला जय भीम, पिपळाच्या झाडाला आला रे पाला, एका मुखाने जय भीम बोला. एप्रिलचा महिना गेला की पुन्हा बुद्ध जयंतीला सुरू. पांढरी साडी, पांढरं जांभर, पांढरी ते सुरू. पिपळाच्या झाडाला आला रे पाला, एका मुखाने जय बुद्ध बोला. आणि बुद्ध जयंतीचा आणि एप्रिलचा महिना गेला, पांढरी साडी खुटीला, खुटीला साडी, बांगड्या फिंगड्या पेटीत. पुन्हा पहिला सण आखाडीचा. आणि आखाडीचा सण आला, साडी पेटीला की सुतानच घरात म्हणायचं सुनबाईला, बाई आज आखाडी आहे बरं. आणि आखाडीला 5-5 4-5 कार्ट्या जेव घालायला लागतात आपल्याला, इतका भाट्टा. असं कोण कोण म्हणते सांगा आता. नाही जर खरा बोलसा तर तुम्हाला रात्रातून धुरपत माय फावून घे. रात्रातूनच. हा थांबा, 5 पोरी जेव घाला माय. मी या मताचा आहे, माणसानं अन्नदान केलं पाहिजे. सांगा नाव. रामराव प्रकाशजी करे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे. आभारी हो, धन्यवाद. हो सांगतो मग, सांगतो. ज्योत्स्ना भगवानराव पायकराव यांच्याकडून 500 रुपये. बाबळीकर आणि हे मिलिंद श्रीरंग पतंगे येळेगावकर यांच्याकडून 100 रुपये. सविता आनंदराव सोनकांबळे 100 रुपयाची भेट. रेखाबाई तानाजी वाघमारे, करण जयभीम वाठोरे प्रत्येकी 100. अष्टशिला रुपेश तुळशी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे. मग आता तुम्ही 5 पोरी आखाडीच्या दिवशी जेवू घाला. मी नाही म्हणत नाही, चला रे मोबाईलमध्ये राहू दे, तू बापासारखा शिकू नको, चांगला आवाज आहे तुझा. 5 पोरी जेवू घाला. मांडीकर साहेब तुम्ही अभ्यास हा ना. हां जेवू घाला म्हणालो मी. अन्नदान करायला शिका. आपण किती आता इथं पंक्तीच्या पंक्ती बसवल्या. अन्नदान केलं पाहिजे, माणसाची श्रद्धा असली पाहिजे. पण माणसाची श्रद्धा असावी कुठं? ती श्रद्धा असली पाहिजे डोळस, आणि तीही तथागत भगवान बुद्धाच्या चरणाशी. पण तुमची श्रद्धा आहे का अंधश्रद्धा मला कळत नाही. माय तुम्ही 5 पोरी जेवू घालता, आखाडीच्या दिवशी पोरी जेवू घालण्याबद्दल वादच नाही. पोरी जेवू घालता, पण कोणत्या? 5-5 वर्षाच्या, एवढुल्या. आणि त्याच्यातही कुचराई. ते जेवू घालला तुम्ही 5-5 वर्षाच्या घाला, त्याच्यात कुचराई. कसं निरीक्षण करता तुम्ही? जिच्या कपाळाला हळद आणि कुकू दिसलं त्यात कट्ट्याला म्हणायचं पोरी वा आमच्या इथं जेवा ना का. तर ते पोरी वक्त टकतोंड करा नाही बाय, आता लय जगलं. एकाच घरी खाऊन आलेले असतात ते. माय तुला 5 सवासनीत जेव घालायच्या ना, मायच्या ना असे 5च जेव घाली या बाईसारख्या, या मायसारख्या माया. नाही तू ह्या मायसारखं धुरपट मायसारखं उबडं केली दुटी ते तर मला माधववाडी पण नको.
हे बाबासाहेबांनी उगाच सांगलं का मला, मी ब्रह्मा विष्णू महेशाला देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, पिंडदान करणार नाही, कोण्या देवाचा उपास धरणार नाही, बुद्धाचा अवतार आहे, खोटा आरोप, हे खोडसळ आरोप मी सहन करणार नाही, अशा 22 प्रतिनिधी आम्हाला बाबांनी दिल्या. परंतु आमच्या खोपडीत एकही घुसायला तयार नाही. फार मोठं दुःख आहे. 70 वर्ष वाढलेत, 65 वर्ष झाले बाबांनी आम्हाला बुद्ध करून. हाय आणि कोण, अरे देवी बसली तर पायात चपल्या घालण्या झाल्या माया. एवढा खुटाड घुसली तरी नवऱ्याला म्हणतात ऑपरेशन करून आणा. मायनं मला डसली, तिच्याजवळ काला जाऊन बसली, मग काय डसत होती ती. असं आहे ना म्हणून बया होती रे गैबानी, बया होती रे गैबानी, तिची संपवली मनमानी, तिची संपवली मनमानी, संपवली मनमानी. होती हुकमाची ती राणी, होती हुकमाची ती राणी, पण डोळ्यात आलं पाणी, डोळ्यात आलं पाणी, पण डोळ्यात आलं पाणी, पण डोळ्यात आलं पाणी. हरामी साले मनुज जेले, हरामी साले मनुज जेले, करतात तरकटी, अरे करतात तरकटी. असे विमान मारली कुटीर दादा विमान मारले विमान मारली कुटीर दादा, विमान मारली कुटीर, आज विमान मारली कुटीर दादा, विमान मारली कुटीर, आज विमान मारली कुटीर, विमान मारली कुटीर. ती कशी होती पहा. आदरणीय माझे दादा भारतजी वाठोरे, त्यांच्या खराळ पेट्रोलला त्यांची ड्युटी होती तेव्हा त्यांच्याकडे मी कार्यक्रम केले बरेच. चला हे मी गाणं आता शॉर्टकटमध्ये घेत आहे थोडं, आणि नागसेनदादा गाणार आहे, रवी भाऊ गाणार आहे. आणि रवी भाऊचं गाणं, नागसेनदादाचं गाणं म्हणजे एक आपल्या जीवनाचं सोनं आहे खरं म्हणजे, आणि आपण ऐकलं पाहिजे. म्हणून फिरली बळच गावो गावी, लय होती रे कळ लावी, होती रे कळावी. देश केला हा धर्मांध, देश केला हा धर्मांध, म्हणून आलं वांद, आलं वादळ, म्हणून आलं वादळ. ऐवज तिला परत केला, ऐवज तिला परत केला, दिली तिची सोड चिठ्ठी, अहो दिली तिची सोड चिठ्ठी. ऐवज तिला परत केला, दिली तिची सोड चिठ्ठी. बाबांनी मनुस्मृती जाळली, जाळून राख केली, तिची सोड चिठ्ठी दिली. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी पवित्र तथागत भगवान बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं, आणि आपल्याला लोकशाहीच्या दावणीला बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं. आणि म्हणून म्हणलं ऐवज तिला परत केला, परत केला, दिली तिची सोड चिठ्ठी, अहो दिली तिची सोड चिठ्ठी. विमान मारली कुटीर दादा, विमान मारली, विमान मारली कुटीर दादा, विमान मारली कुटीर, आज विमान मारली कुटीर दादा, विमान मारली कुटीर, आज विमान मारली कुटीर, आज विमान मारली कुटीर. सुनंदा विठ्ठलराव कांबळे 100 रुपये. स्वप्नील बबनराव नरवाडे, राहुल धम्मपालगा, तुळशे दानोरकर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आहे. सुमनबाई सटवाजी गोवंदे 50 रुपयाची भेट आहे. धन्यवाद. पहा आता शेवटी कवीनं काय लिहिलं, ती मनुस्मृती संपली आणि बाबासाहेबांचं संविधान आलं, तेव्हा कवीनं संविधानाला काय उपमा दिली बघा. एक नवीन वेली आली, ती अलगद हसली गाली, गाली गाली, गाली गाली, आता चिंता नका करू रे, ती नई नवेली काय म्हणते, आता चिंता नका करू रे,
देसा आहे रे माझ्या हवाली. खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है. खुद में सैकड़ों सूरज का असर रखता है. जमी के जर्रे जर्रे पर बसर रखता है. मनोज राजा संविधान भले दिल्ली में रहता है मगर दिल्ली से ये अंबानगर पर नजर रखता है. अंबानगर बाबा गेले तर काय झालं, आमचं संविधान आमचं रक्षण करते. आणि म्हणून एक नई नयली आली ती अलगद हसली. आता चिंता नका करू रे, आता चिंता नका करू रे, देसा आहे रे माझ्या हवाली. आता ती गेली सुभाष गेली, आता ती गेली सुभाष गेली, आता ती गेली, आता ती गेली सुभाष गेली, आता ती गेली सुभाष गेली. आताची आली 100ची नोट. राहुल हट्टी वाठोरे हरडपकर. अरे नको दादा कोण केलं 100 आले. आभारी आहो, धन्यवाद. ए बा संविधान संविधानावर तुमचा भरपूर विश्वास असला पाहिजे. संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबा गेल्याच्या नंतरही बाबासाहेब गेले नाही, संविधानाच्या माध्यमातून बाबा जिवंत आहे, आपल्या पाठीशी आहे. म्हणून संविधान कसं आपल्याला वाचवते पायाचं. तुम्हाला लहान असताना आपल्या इकडं मरुमाय एक पोतलिंग हेच राहायचे ना देव. इकडून होती मरुमाय आणि इकडून होता पोतलिंग, मधात होती वाट. आता म्हाताऱ्याला बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती कळाली. म्हातारे म्हणले 56ला बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध केलं. आता हे पोतलिंग मर्या बाबाच्या दारात होता. मरू बाबा म्हणला हे पोतलिंग माझ्या पायाला लेच फटकाळायला म्हणला. त्यानं ते पोतलिंग उचलला आणि नालीत नेऊन फेकला. नालीत नेऊन फेकला. अंबानगर मित्रमंडळ यांच्या वतीने 100 रुपयाची भेट आहे, धन्यवाद. तर ते पोतलिंग नेऊन म्हाताऱ्यानं नालीमध्ये फेकला. वा 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 वा, ज्याचं नाही झालं ते अशीच बोंब होईल. म्हाताऱ्यानं पोतलिंग नेऊन नालीमध्ये फेकला. गावामध्ये बोंबाबोंब झाली. मर्याने देव फेकला, मर्याने देव फेकला, मर्याने देव फेकला. सगळ्या गावानं बोंब झाली. गावातला पोलीस पाटील म्हणला मर्याने देव फेकला. पोलीस पाटलानं तक्रार केली, पोलीस स्टेशनला फोन लावला. पोलीसची गाडी गावात आली. गाडी गावात आली की मर्याच्या घरी गेली. मरुआबाच्या घरी गेल्याच्या नंतर अंबानगर मित्रमंडळाच्या वतीनं सप्रेम भेट आली, धन्यवाद. आणि मरुआबाला म्हणला PSI म्हणला अरे मर्या तू येथला देव फेकला. तर मरुआबा म्हणला आमचा साहेब मी देव नाही फेकला. मर्या म्हणला तू सांग तू खरं की दाऊ म्हणे आम्ही पोलीसचा इंगा तुला. आता मार म्हणलं की चांगल्या चांगल्याला घाम फुटते बा. मारा पुढे आमचा आजाय म्हणला मरुआबा. साहेब म्हणला मला मारू नका म्हणला, मी खरं सांगतो म्हणला. ते सांग मग खरं सांगतो की पाहतो म्हणला. आता म्हातारं सांगाय बसलो बा खरं. तथागत म्हातारं खरं सांगायला गेलं. म्हणला साहेब मी देव नाही फेकला. तर दाखवू का मारू का. मारायच्या पुढे म्हातारा म्हणला साहेब तुम्हाला मी खरं सांगतो. खरं सांग का म्हणला. आम्ही आहो म्हणला काम करणारे माणसं, दिवसभर कामाला जाणारे माणसं. आमचं एका दिवशी गुत्त संपलं म्हणला. गुत्त संपल्यावर मी असा घरी आलो म्हणला लवकर दुपारच्या पारी. हे पोतलिंग इतका बदमाश होता म्हणला. इकडून आहे म्हणला आमची मरीमाय आणि ती आमची उघडी मरीमाय, उघडी नागडी मरीमाय. आणि इकडून होता म्हणला हे पोतलिंग. मधातून म्हणला मी घरानं वाटेला चाललो. वाटेनं जाता जाता याच्याकडे मग उघं लक्ष गेलं म्हणला. दुपारच्या पारी मी आलो म्हणला आणि या पोतलिंगाकडे पाहिलं मग इतकं बदमाश होतं साहेब म्हणला. हे काय सांगू म्हणला. आता मी रोजे फात गेलो म्हणला याला. हे आमच्या या उघड्या नागड्या मरुमायला डोळे मारीत गेलं म्हणला. दुपारच्या पारी माणसं नसली की ते PSI साहेब म्हणले बदमाशा खरं सांगतो की मारू म्हणले तुला. अहो साहेब मी तुम्हाला खरं सांगायलो म्हणला. इतकं बदमाश होतं म्हणला. ही आमच्या मायला डोळे मारीत गेलं म्हणे. ते म्हणला बदमाशा दगड कोटं दगडाला डोळे मारते काय बे म्हणे. खरं बोलायलास का म्हणे तू का तुला. मग आमचा आजी डेअरिंग न म्हणला साहेब
दगड जर दगडाला डोळे मारीत नसेल तर तू हा देव कुठं फेकला रे? म्हणला मी दगडच नेऊन फेकला ना. हे बाबासाहेबांचं संविधान आमचं रक्षण संरक्षण करते भाई, आहे की नाही? मग आता याच्या नादी लागायचं की लागतं? गणमाय मोगरा असं नाही ना. सांग ना देवी माझ्या भावाला. ते गाणं काढलं बाबा ते कोणतं आता? रडू नको बाळा मी पाण्याला जाते आणि पाण्याला जाते पाणी. थांब थांब, वाजू नका, वाजू नका रे. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. तू पाण्याला गेला आणि पाणी नाही घेऊन आलं काय दारू घेऊन येतो की काय घेऊन येतो रे? काय कमाल आहे मग? पाण्याला गेल्यावर पाणीच आणील गेले. याच्या माईचं भयंकर हाणलं. कोणी काही लिहिलं आता आहे. पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते, मग काय घेऊन येऊ? पण जाऊ दे, आपलं काही नाही. आपल्याला संविधानाचा विषय आहे. आपल्याला संविधान बाबासाहेबाचं असं वाटू दे माय. हो, म्हणून काल माझ्याहून श्रेष्ठ सणांना भाव होता. काल माझ्याहून श्रेष्ठ सणांना भाव होता. विरोधात सारा माझा गाव होता, परंतु बालना बाका झाला माझा मनोज राजा. कारण पाठीशी आमच्या भीमराव उभा होता. मग बाबासाहेब आपल्या पाठीशी उभा असल्यावर आहे का कोणाची हिंमत आपल्याला? काय बाबा के बेटे है ना, अच्छो को अच्छे, आणि नसले तर मग अर्धवट भाजून खायगे. मला हिंदी अशीच आहे तिकडं, काही कामना नको. आणि म्हणून एक नई नयली आली ती अलगट हसली गाली. आता चिंता नका करू रे, आता चिंता नका करू रे, ते साहेर माझ्या हवाली. आता ती गेली सुभाष गेली, आता ती गेली सुभाष गेली. तिने आजवर दम दाटी, तिने आजवर दम दाटी. आता ती गेली सुभाष केली, तिने आजवर दमदाटी. पण भीमान मारली खुटी र दादा, भीमान मारली खुटी. नोव्हेंबरला जवान झाली, जानेवारीला राजा आली. हर मिटविल्या कटकटी, हर मिटविल्या कटकटी. थांबा रे, थांबा रे, थांबा रे, थांबा. तुम्हाला येते का फावर म्हणा बरं? साऱ्या मिटविल्या कटकटी म्हणा बरं. पुढचं म्हणशील तर म्हणणार उंदऱ्या तोंडाच्या कदोळाचा बोंबलायला हेच सांगायला का आम्हाला? साऱ्या मिटविल्या कटकटी.